एका मुलीनं लग्नाचे स्वप्न रंगवलेले असतात। नवरा कसा मिळेल, सासर कसं मिळेल, असे स्वप्न अनेक मुली आपल्या आयुष्यात रंगवत असतात। अशीच घटना घडली एका मुलीसोबत। तिचं लग्न झालं। लग्न झाल्यानंतर ज्या दिवशी त्यांचा हनीमून होता, मधुचंद्राची रात्र होती, त्याच रात्री तिला समजलं की आपला नवरा हा नपुंसक आहे आणि तो आपल्यासोबत शारीरिक संबंध ठेवून आपल्याला खुश ठेवू शकत नाही। या घटनेची माहिती त्या नवरीला त्याच रात्री कळाली आणि तिने दुसऱ्या दिवशी घर सोडलं आणि माहेरी गेली। मात्र घरच्यांना ह्या गोष्टी सांगितल्या असताना घरच्यांनी सांगितलं की आता या तुझं लग्न झालेलं आहे, जसं तसं ॲडजस्ट कर, काही दिवस बघ आणि नंतर तुझा निर्णय घे। मात्र या संपूर्ण घडामोडीला आणि प्रकरणाला एक वेगळंच वळण लागलं। नेमकी काय घडली आहे घटना, कुठलं आहे प्रकरण, हे आपण सविस्तर जाणून घेणार आहोत। मात्र त्या अगोदर जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका। ही घटना आहे उत्तर प्रदेशातील बरेलीची। बरेली पोलीस स्टेशन अंतर्गत घडलेली ही घटना आहे। एका तरुणीचं नुकतंच लग्न झालं होतं आणि या लग्नाचे स्वप्न तिने अनेक प्रकारे रंगवलेले होते की नवरा कसा मिळतो, सासर कशा पद्धतीचं मिळतं आणि सुखी संसार आपला चालेल, असे स्वप्न या तरुणीनं रंगवलेले होते। मात्र लग्नाच्या पहिल्याच रात्री त्या तरुणीला समजलं की आपला नवरा हा नपुंसक आहे आणि तो तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवू शकत नाही किंवा तिच्या इच्छा पूर्ण करू शकत नाही। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ती लगेच दुसऱ्या दिवशी आपल्या माहेरी गेली आणि माहेरच्या लोकांना या सगळ्या घडलेल्या घटनाबाबत तिनं सांगितलं। आता घरच्यांना वाटलं की मुलीचं कालच लग्न झालंय आणि आज अशी घटना घडली तर आजूबाजूचे लोक काय म्हणतील, गावातले लोक काय म्हणतील, म्हणून घरच्यांनी सुद्धा त्या मुलीला समजावून सांगितलं आणि काही दिवस तिकडे राहा, पुढचं पुढे आपण बघू, असं म्हणून त्या मुलीला त्यांनी सासरला पाठवलं। सासरला पाठवल्यानंतर तिनं हीच गोष्ट आपल्या सासूला सांगितली आणि आपल्या घरामध्ये असणाऱ्या नंदेला सांगितली। आता या दोघींनाही ही गोष्ट अगोदरच माहीत होती, तरीसुद्धा त्यांनी ऐकून घेण्याचा बहाणा केला आणि तिला सांगितलं, ठीक आहे, नवरा नपुंसक आहे, मात्र तुझा दीर तर चांगला आहे ना, तुझ्या दीरासोबत तू शारीरिक संबंध ठेव। हे सगळं ऐकून त्या तरुणीला चांगलाच धक्का बसला आणि तिनं या सगळ्या गोष्टीला विरोध दर्शवला। आता विरोध दर्शवल्या म्हणल्यानंतर त्या दोन सासू आणि नंदेनं हिच्यावर अत्याचार चालू केला, तिला त्रास द्यायला सुरुवात केली आणि त्यामध्ये भर पडली ती म्हणजे तिच्या दीराची। तिच्या दीरानं जबरदस्ती करून हिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले आणि त्या सासूनं आणि नंदेनं या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ शूट केला आणि त्या तरुणीला धमकी दिली की जर तू आता काही वळवळ केली, जर तू आमच्याबद्दल कोणाला काही सांगितलं आणि जर तू माझ्यासोबत दररोज असे शारीरिक संबंध ठेवले नाही तर तुझा व्हिडिओ आम्ही व्हायरल करू आणि नाहीतर तुझ्या घरच्यांना दाखवू की तू हे सगळं संमतीनं केलं। असे उलटे आरोप त्या महिलेवर, त्या तरुणीवर यांच्याकडून होऊ लागले। आता या सगळ्या घटनेला ती तरुणी कंटाळली होती, तिला सुद्धा एक चीड निर्माण झाली। तिनं वारंवार घरच्यांशी इकडं तिकडं सांगण्याचा प्रकार चालू केला, मात्र तिची तक्रार दाखल करून घ्यायला किंवा तिचं ऐकून घ्यायला सुद्धा कोणी तयार झाला नाही। एक दिवस कंटाळून तिनं थेट तिच्या भावाला फोन केला आणि सांगितलं की भैया माझ्यासोबत असं घडतंय, आता ही गोष्ट मला सहन होत नाही। तिच्या भावानं तात्काळ आपल्या बहिणीचं दुःख जाणून घेतलं आणि काही गावकऱ्यासोबत, आपल्या मित्रपरिवारासोबत तो त्या ठिकाणी पोहोचला आणि त्या तरुणीला घेऊन थेट पोलीस स्टेशनमध्ये गेला। तक्रारसुद्धा नोंदवून घेतली आणि त्या आरोपींविरोधात, त्या दीराविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटकसुद्धा करण्यात आली होती। मात्र यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची ठरते की हा जो संपूर्ण प्रकार होता, या संपूर्ण प्रकरणाची जाणीव तिच्या नवऱ्याला सुद्धा होती। तिचा नवरा नपुंसक होता, मात्र तरीसुद्धा त्याला संपूर्ण घटना समजायच्या। मग कुठंतरी वाटतंय त्याची सुद्धा सहमती या सगळ्या गोष्टीला होती का? तो सुद्धा छुपा पाठिंबा त्यांच्या घरच्यांना देऊन या महिलेला त्रास द्यायचा का? अशा प्रश्नांचा उलगडा नक्कीच आता पोलीस करतील, नक्कीच शिक्षा देतील। मात्र समाजामध्ये अजूनही अशा घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत। एकंदरीत या संपूर्ण घडलेल्या प्रकरणावर, अशा घडणाऱ्या घटनांवर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या। धन्यवाद।